ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा होतोय। जम्बो ब्लॉकमुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येतोय। रात्री 11 ते सकाळी 8:30 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर हा ब्लॉक असणार आहे। अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली, नालासोपारा, वसई, विरार स्टेशनवर सध्या तुफान गर्दी आहे। पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे 277 लोकल फेऱ्या रद्द झाल्यात। माहीम ते वांद्रे असलेल्या पुलासाठी हा ब्लॉक घेतला जातोय, तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं सुद्धा वेळापत्रक आता बदललेलं आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। अंधेरी रेल्वे स्थानकावरची दृश्य, रेल्वे स्थानकाच्या वर असलेल्या ब्रिजवर जमलेली नागरिकांची दृश्य। खरं तर रेल्वे कधी येणार, कुठे येणार याची काहीच कल्पना नसल्यामुळे लोक हे रेल्वेच्या ब्रिजवर थांबून होते, तर नालासोपारा स्टेशनवर प्लॅटफॉर्मला फलाटावर झालेली ही नागरिकांची गर्दी। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत सध्या विरार, नालासोपारा या परिसरातून जोडले गेलेले आहेत। सुशांत, अंधेरीत सुद्धा तीच परिस्थिती, नालासोपाऱ्यात सुद्धा तीच परिस्थिती। वांद्रे ते माहीम मधला हा ब्रिज आहे। नालासोपाऱ्यात कशामुळे इतकी गर्दी झाली आणि कशामुळे लोकल उशिराने आहेत? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मुंबईची लाईफलाईन अशी ओळख खरं तर रेल्वेची आहे। मात्र ज्यावेळी ही लाईफलाईन ज्यावेळी बिघाडते किंवा लाईफलाईन मध्ये काही प्रॉब्लेम होतो त्यावेळी अर्थातच गर्दी वाढते। मात्र आपण जर बघितलं असेल तर आता 3 दिवस जो आहे तो मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे रेल्वे प्रशासनाकडून, आणि त्याचमुळे या ठिकाणी जे आहे त्या अनेक लोकल्स ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। मी आता अर्थात विरार स्टेशनला आहे, कारण मी सकाळी 6:30 पावणे 7 वाजल्यापासून खरं तर विरार नालासोपारा स्टेशनला आहे। आपण जर बघितलं असेल तर अनेक लोकल ज्या आहेत त्या अचानक रद्द केल्या जात आहेत। आता या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर मी आता ज्या विरार स्टेशनला आहे त्या ठिकाणी आता एसी लोकल जी आहे ती लावण्यात आलेली आहे, मात्र अद्याप ही लोकल जे आहे ते आलेले नाही। त्यामुळे अर्थातच प्रवाशांचे हाल आहेत। अनेक लोक जे आहेत ते आता आपल्या घरी पुन्हा जात आहेत, कारण विरार ते चर्चगेट प्रवास करायचा आहे आणि लोकल अचानक रद्द होत असल्यामुळे खरं तर ऑफिसला जायला अनेक लोकांना जे आहेत, अनेक चाकरमान्यांना उशीर होतोय। त्यामुळे अर्थातच अनेक लोक जे आहेत ते प्रवासी घरी गेलेले आहेत। आणि अर्थात आता 3 दिवसाचा हा खरं तर मेगा ब्लॉक असल्यामुळे 2 दिवस तर सुट्टी असणार आहे, उद्या आणि परवा खरं तर सुट्टी असल्या त्यामुळे कुठेतरी प्रवाशांचे इथे हाल होताना आपल्याला विक्रांत पाहायला मिळत आहेत। काही लोकल ज्या आहेत त्या येत आहेत, त्या बोरिवलीपर्यंत जात आहेत। काही लोकल्स ज्या आहेत त्या अंधेरीपर्यंत धावत आहेत। मात्र चर्चगेटला जाणाऱ्या अनेक लोकल्स ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या। आता हा मेगा ब्लॉक खरं तर 2 दिवसाचा, 3 दिवसाचा मेगा ब्लॉक झाल्यानंतर खरं तर प्रवाशांचे हाल सुटतील। मात्र 2 दिवस तरी प्रवाशांना असाच हाल काढावे लागणार आहेत। आपण जर बघितलं असेल विक्रांत तर अर्थातच विरार ते चर्चगेट जर प्रवास करायचा झाला तर तो बाय रोड जो आहे तो शक्य होत नाही। अर्थात लोकलने हा प्रवास जो आहे तो 1.5 तासाचा प्रवास करावा लागतो। त्यामुळे लोकल्स रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांच्या इथे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विक्रांत, सुशांत, तुम्ही 1.5 तासाचा उल्लेख केलात। विरारपासून चर्चगेटला जायला साधारण 1.5 तास लागतो, अगदी बरोबर आहे। तुम्ही जी माहिती दिलीत, तुम्ही 6:30-7 वाजल्यापासून विरार स्टेशनला आहात, आता 8 वाजत आलेत। तुम्हाला जर वेळेत लोकल मिळाली असती तर तुम्ही आतापर्यंत चर्चगेटला पोहोचला असतात। मेगा हाल होत आहेत मुंबईकरांचे। अगदी बरोबर आहे। जर मी 6:25 ची किंवा 6:30 ची जर लोकल इथून जर पकडली असती तर 1.5 तासात म्हणजे 7:30 आणि 8 वाजेपर्यंत मी चर्चगेट स्टेशनला पोहोचलो असतो। मात्र आता 8 वाजलेले आहेत। मी खरं आपल्यासोबत अंधेरी स्टेशनवरून आपले प्रतिनिधी रिद्धेश हातीम सुद्धा जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। रिद्धेश, नालासोपाऱ्याची परिस्थिती ऐकली। 6:30 पासून आपले प्रतिनिधी विरार स्टेशनला थांबून आहेत आणि अद्यापपर्यंत त्यांना लोकल काही मिळालेली नाही, एसी लोकल लागलेली आहे। अंधेरीमध्ये काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहिलं विक्रांत, थोड्या वेळपूर्वी अंधेरी लोकल रेल्वे स्थानकाची देखील तीच काही स्थिती होती। आता देखील पाहू शकतो जी ट्रेन आहे ती किमान 10 ते 15 मिनिटांनी जी उशिराने ती धावत आहे। जी बोरिवलीवरून जी ट्रेन आहे जी अंधेरीपर्यंत येत आहे त्या ट्रेनमध्ये पण देखील आता देखील पाहू शकतो जी ट्रेन आली आहे त्या ट्रेनमध्ये खूप जास्त गर्दी आहे। पहाटेच्या वेळी एवढी जास्त गर्दी नॉर्मली तरी नसते, शनिवारची वेळ तरी गर्दी कमी असते। मात्र आता देखील पाहू शकतो ज्यांचे ऑफिस सुरू आहे त्याचे खूप जास्त गर्दी ही आपल्याला या ट्रेनमध्ये एकंदरीत आहे ती दिसून येत आहे। महत्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं, आपण जर या संपूर्ण ह्याच्यामध्ये पहाटेची जी ट्रेन होती ती जी सकाळपासून जी सुरळीत असली पाहिजे होती, मात्र जो जम्बो ब्लॉक घेतला असल्यामुळे जे काल रात्री 11 वाजल्यापासून ते 8:30 वाजल्यापर्यंत जो हा ब्लॉक आहे तो सुरू राहणार असल्यामुळे आपण पाहू शकतो एकंदरीत पहाटेपासूनच आहे ते सर्वसामान्य मुंबईकरांचे आपल्याला हाल होताना जे आहे ते आता दिसत होते। महत्वाचं म्हणजे पहिला जी ट्रेन होती ती किमान अर्धा ते पाऊण तास आहे ती उशिराने धावत होती। जेव्हा थोड्याच वेळपूर्वी जी 7:04 जी ट्रेन आहे ती 7:34
34 मिनिटांनी अर्थात अर्ध्या तासाने जी ट्रेन आहे ती आली। एकंदरीत त्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी देखील जागा नव्हती। महत्वाचं म्हणजे जी ट्रेन 2 नंबर प्लॅटफॉर्मवर येणार होती ती ट्रेन आहे ती 4 नंबर प्लॅटफॉर्मवरती आली, त्यामुळे नागरिकांचे देखील खूप जास्त हाल होताना एकंदरीत दिसत होते। महत्वाचं म्हणजे पाहिलं पहाटेच्या वेळी तरी अशी स्थिती होती की जी ट्रेन बोरोली पासून निघत होती ती फक्त रितेश, खरं तर लोकल उशिराने येत आहेत, सोबतच लोकल ठरलेल्या फलाट्यावर नाही येतात, दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवर येत आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल होताना सध्या पाहायला मिळतात। आणखी 2 दिवस चित्र असंच असू शकतं, मात्र उद्या रविवार असल्यामुळे त्यातल्या त्यात मुंबईकरांना दिलासा असेल। धन्यवाद रितेश आणि सुशांत, तुम्ही दोघंही ही सगळी बातमी पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली। 2 दृश्य आपण पाहतोय, अंधेरी रेल्वे स्थानकावरचे दृश्य। लोकलमध्ये चढायला जागा नाही, लोकल खचाखच भरलेली आहे, त्यात लोकल उशिरा येते, लोक प्लॅटफॉर्मवर थांबून आहेत, लोकल एका प्लॅटफॉर्मऐवजी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येते, त्यामुळे होणारी गर्दी। तर नालासोपारा स्टेशनची सुद्धा दृश्य आपण पाहतोय, अगदी प्लॅटफॉर्मवर उभं राहायला सुद्धा मुंबईकरांना जागा नाहीये आणि त्यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल होत आहेत।